मग कशासाठी आहे? फॉर बिझनेस. मी पुण्यामध्ये व्यवसायासाठी आहे. आय एम इन पुणे फॉर एज्युकेशन. शिकायसाठी पुण्यात आहे. पुण्यामध्ये आहे. पुण्यात आहे. पुण्यामध्ये आहे. फक्त भाषा काय वापरायची नाही. पुण्यामध्ये आणि पुण्यात सेमच होते. पुण्यामध्ये बरोबर अर्थ एकच होते सर. पुण्यात आणि पुण्यामध्ये अर्थ सेमच होते. इंग्लिशमध्ये त्याला दुसरा कुठला वर्डच नाही, तोच वर्ड आहे. सर हे चुकीचं आहे सर. पुण्यामध्ये नाही, पुण्यात. सर लाईव्ह चालू आहे इथं. हां सर, पूर्ण मीडिया तुम्हाला बघत आहे. तर पूर्ण महाराष्ट्राचं तुमच्यावर लक्ष आहे. तुम्ही कसं शिकवत आहे? ABP माझा रिपोर्टर. गोविंदराव कॉलेज. मी गोविंदराव कॉलेजमध्ये आहे. शिकवाय. गोविंदराव कॉलेजमध्ये आहे. नवीन काहीतरी वाक्य द्या. इन आय एम पर्सिंग. पर्सिंग म्हणजे काय? पर्सिंग स्पेलिंग काय आहे? PURSING. पर्सिंग म्हणजे विकत घेणे असं काय तर होते ना? पर्चेसिंग नाही, पर्सिंग. मी शिकत आहे. आय एम पर्सिंग. तो वर्ड मला नाही माहिती. हा ह्यो वर्ड मला माहिती आहे. बायकोला रागानं बघितली असं काय. पात्रोडा काय दाखवतच नका. आय एम व्हेजिटेबल सेलर. मी भाजी विकणारा आहे. कुठं आहे? इन भाजी विकणारा आहे नाही, भाजी विक्रेता आहे असं होते. काय पण सांगू नको. विक्रेता. सेलर म्हणजे विक्रेता. हे सर चुकीचं आहे. कोण आहे? अहो सर तुमचं लाईव्ह चालू आहे. हो लाईव्ह नाही, व्हिडिओ युट्यूबवर आपलं चॅनल आहे. ABP माझा. ओके सर. व्हेजिटेबल सेलर. मी भाजी विक्रेता आहे किंवा विकणारा आहे एकच. आय एम व्हेजिटेबल सेलर. मग मी व्हेजिटेबल सेलर आहे. कुठं आहे? 2 नंबरच्या ह्यापाशी. थोडा चौक. फ्रायडे मार्केट. हातीवाला काठी काढतो. तुम्हालाही सर तुमचं इम्प्रेशन खराब नका करून घेऊ. त्याचं तयार करा. खरं न बोलता एकटा जरी बोलला तर माझ्यासमोर पण वाईट. मला